नमस्कार. आज आपण रानभाजी बनवणार आहोत. ती म्हणजे तांदूळ कुंदऱ्याची भाजी. तर इथे बघा आम्ही शेतातून अशी ही ताजी भाजी तोडत आहोत आणि छान चवदार लागते. ही भाजी म्हणजे आपल्याला पेरावी लागत नाही किंवा लावावी लागत नाही, ती आपोआप उगवते आणि खायला अप्रतिम अशी लागते. तर ताजी हिरवीगार अशी कोवळी भाजी तोडायची आहे. आम्ही दोघी बहिणी ही भाजी तोडून घेत आहोत आणि घरी जाऊन याची छान अशी भाजी बनवून दाखवते. तर चला, आता ही रानातून आणलेली भाजी आपण स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे. 3 ते 4 वेळा पाण्याने धुवून घ्यायची आणि यासाठी हिरवी मिरची आणि लसूण पाणी न टाकता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ आपण. या तेलामध्ये हे वाटलेलं मिरची आणि लसणाचं वाटण टाकायचं आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं, याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत. आता हे छान असं परतलं की यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं लाल मिरची पावडरसुद्धा टाकायचं आहे. आपण हिरवी मिरची घेतली आहे त्यामुळे लाल मिरची कमी टाकली. आता ही धुतलेली भाजी या कढईमध्ये टाकायची आणि छान अशी मिक्स करून घ्यायची. आता जरी ही भाजी जास्त दिसली तरी परतली की थोडीशी कमी होते बघा. त्यामुळे मीठ आपण नंतर टाकणार आहोत. आता ही भाजी परतून झाली. आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊ. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी कोरडी होईपर्यंत ही भाजी परतून घ्यायची आहे. अशी झटपट आणि चविष्ट भाजी तयार होते. भाकरीबरोबर अप्रतिम लागते बघा. नक्की करून पहा. कशी झाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा आणि झटपट रेसिपीसह.